गौरी गणपती विशेष मस्त मसाला पान फ्लेवरचा पान मोदक रेसिपी पाहणार आहोत। तर छान याच्यामध्ये आपण मसाला भरणार आहोत पान फ्लेवरचा। तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतले, 7 ते 8 विड्याची पानं घेतलेली आहे। पान मोदक करतोय त्यामुळे विड्याची पानं गरजेची आहेत आणि जेवढी आपण जास्त टाकू तेवढा छान फ्लेवर या मोदकला येतो। तर इथे मी घरची माझ्या घरी वेल आहे त्याची मी पानं घेतलेली आहे, त्यामुळे ही डार्क आहेत, गावरान पानं आहेत। तुम्ही जर विकतची वापरणार असाल तर जास्त घ्यावी लागतील कारण त्याचा कलर थोडासा लाईट ग्रीन असतो। तर आता हे पाणी न टाकता मी मिक्सरवर वाटून घेतलेलं आहे। तर जेवढं शक्य होईल तेवढं बारीक वाटून घ्यायचं आणि आता हे जास्त बारीक होण्यासाठी याच्यामध्ये आपण मिल्क मेड टाकायचं आहे। तर इथे मी 3 टेबलस्पून मिल्क मेड टाकणार आहे, म्हणजे हे चांगलं बारीक वाटलं जाईल आणि याचा छान रंग उतरण आपल्या मोदकमध्ये। तर हे पहा छान पेस्ट करून घेतलेली आहे, मिल्क मेड टाकून मी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। आता मोदकमध्ये स्टफिंग भरायचे, त्यासाठी आपण इथे स्टफिंग रेडी करतोय। 2 चमचे गुलकंद घेतलेला आहे, 1 चमचा बडीशेप घेतलेली आहे। माझ्याकडे रंगीत बडीशेप आहे म्हणून मी घेतली, तुमच्याकडे जी असेल ती घेऊ शकता। 2 चमचे डेसिकेटेड कोकोनट टाकलाय, पाव चमचा वेलची पावडर टाकली। आता हे व्यवस्थित मिक्स केले। आता याच्यामध्ये काजू बदाम पिस्त्याचे काप टाकलेले आहे, बारीक करून टाकलेत आणि हे व्यवस्थित मिक्स केले। आता आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे। आता स्टफिंग बाजूला ठेवलं आहे। आता दुसरा बाउल घेतला आहे, त्याच्यामध्ये आपण 1 कप डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे, म्हणजे विकतची जी नारळाची पावडर असते किराणा मालाच्या दुकानात मिळते, डेसिकेटेड कोकोनट म्हणजे कोकोनट पावडर मिळते ती घेतलेली आहे 1 कप। आणि आता त्याच्यामध्ये जी आपण पान आणि मिल्क मेडची पेस्ट केली ती टाकलेली आहे। याला बाइंडिंग येण्यासाठी आपण असं पेस्ट करून घेतली होती। आता हे छान मिक्स केले। आता छान बाइंडिंग होतंय, हातात घेऊन बघायचं व्यवस्थित असं गोळा होतोय का। जर कमी वाटलं तर थोडंसं अजून मिल्क मेड टाकायचं, खूप जास्त मिल्क मेड टाकायचं नाही, नाहीतर मिश्रण पातळ होतं आणि मोदक व्यवस्थित वळता येत नाही। आणि गोडपणासाठीच आपण मिल्क मेड टाकलेलं आहे। आता थोडासा ग्रीन फूड कलर टाकलाय, मला पाहिजे होता ग्रीन कलर म्हणून। तुम्हाला जर नसेल टाकायचं तर नका टाकू फूड कलर, नॅचरली ग्रीन कलर ठेवला तरी खूप छान होतो। आता हे व्यवस्थित मिक्स केले। तुम्हाला जर अजून मिश्रण गोड पाहिजे असेल तर याच्यात मिल्क मेड न टाकता तुम्ही काय करा, पावडर शुगर म्हणजे पिठी साखर टाका, म्हणजे हे अजून गोड पाहिजे असेल मिश्रण तर गोड होईल। आता मी मोदकचा साचा घेतला आहे, त्याला थोडंसं तूप लावून घेतले आणि हे जे डेसिकेटेड कोकोनट जे आपण ग्रीन कलरमध्ये बनवून घेतला आहे तो साच्यामध्ये दोन्ही साईडने भरून घेतलेला आहे। आणि आता आपण जे स्टफिंग केलं आहे ते भरण्यासाठी इथे मध्ये असा खड्डा करून घेतलेला आहे, म्हणजे छोटासा गोल करून घेतलेला आहे गोल आकारात। आता हे स्टफिंग त्याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे। आता स्टफिंग भरल्यानंतर मोदकचा साचा बंद करायचा आणि चांगलं दाबून दाबून हे प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे मोदकाला छान आकार येतो। जर हलक्या हाताने आपण भरलं तर व्यवस्थित त्याला अशा पाकळ्या दिसत नाही किंवा कळ्या पडलेल्या दिसत नाही। तर हे पहा असं दाबून दाबून भरायचं, म्हणजे छान आकारात मोदक तयार होतो आणि निघतो पण सहजच। तर हे पहा जेवढं शक्य होईल तेवढं प्रेस करायचं, म्हणजे मोदकचा छान आकार निघतो। तर हे पहा लगेचच किती सहज निघलेला आहे मोदक, तुम्ही पाहू शकता। तर खूप सुंदर असा आपला पान मोदक तयार झालेला आहे। आता हे मी मोठ्या साच्याने केलं होतं, आता माझ्याकडे मोदक पट्टी आहे त्याने मी तुम्हाला दाखवते। तर एका वेळेस याच्यामध्ये 4 होतात, तर तुम्ही असा छोट्या आकाराचा सुद्धा मोदक साचा वापरून बनवू शकता, झटपट बनतात, एका वेळेस 4-4 बनतात, त्यामुळे पटापट उरकतात। तर आता हे या साच्यामध्ये सुद्धा दोन्ही साईडनी मी भरून घेतलेलं आहे मिश्रण आणि आता बंद केले। आणि आता मध्ये आपल्याला आहे ना साईडने प्रेस करायचं आहे, म्हणजे मध्ये असं आहे ना होल करून घ्यायचं आहे, साईड असं प्रेस करत करत चांगलं साईडला मिश्रण घेत मध्ये होल करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला मध्ये स्टफिंग भरता येईल। तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आता इथे स्टफिंग भरून घ्यायचं आहे। तर या मोदकपट्टीमध्ये पटपट मोदक होतात, तर तुम्ही पाहू शकता किती लवकर याच्यामध्ये 4 मोदक आपले बनवून झालेले आहे। आता हे ग्रीन कलरचं मिश्रण आहे ना हे पूर्ण बंद करून टाकायचं आहे, म्हणजे आपलं स्टफिंग बाहेर येणार नाही आणि चांगलं प्रेस करत करतच भरायचं आहे, म्हणजे याचा सुद्धा आकार छान निघतो। तर हे पहा किती छान आपले एका वेळेस 4 मोदक तयार झालेले आहे। तर खूप छान आपले पान मोदक तयार झालेले आहे। दिसायला जेवढे सुंदर दिसत आहे तेवढे चवीला पण अप्रतिम लागतात। फक्त तुम्हाला जर फूड कलर नसेल वापरायचा तर तुम्ही नाही वापरला तरी चालेल, नॅचरली कलरसुद्धा छान दिसतो। तर हे पहा ज्यांच्याकडे साचा नाही त्यांच्यासाठी मी दाखवत आहे कसं बनवायचं। तर एक गोळा घेतला आणि अशी मोदकाची पारी करून घेतलेली आहे, उकडीच्या मोदकसाठी करतो आपण तशी। मध्ये स्टफिंग भरलं आणि पूर्ण बंद करून घेतलं आणि आता याला छान आकार यावा म्हणून असं
चमच्याच्या मागच्या साईडने किंवा असं या टूथपिकने असा आकार देऊन घ्यायचा आहे। जर टूथपिकने नसेल करायचा तर चमच्याच्या मागच्या बाजूने आपण असं त्याला मोदकचा आकार करून घेऊ शकतो। साचा न वापरता आपला एक मोदक तयार करून घेतला आहे आपण। तसंच तुम्ही करू शकता जर साचा नसेल तर सर्व मोदक मी साच्याने करून घेतलेत, फक्त एका हाताने करून घेतलेला आहे असा। खूप छान होतात हे मोदक, चवीला अप्रतिम लागतात। तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि कसे झाले कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। बाय बाय।